एप्रिल महिन्याचे ते दिवस होते. रणरणतं ऊन जणू अंगाची लाहीलाही करत होतं. रस्त्यावर सामसूम होती. फक्त अधूनमधून एखाद्या पक्ष्याचा आवाज किंवा लांबून येणाऱ्या गाडीचा हॉर्न ऐकू यायचा. मी माझ्या सायकलवरून शीतल मॅडमच्या घराच्या दिशेने निघालो होतो. गळ्यात अडकवलेली पाण्याची बॉटल आता रिकामी झाली होती आणि घामाच्या धारा कपाळावरून ओळगत होत्या. शीतल मॅडम आमच्या गावातल्या सगळ्यात प्रतिष्ठित आणि तितक्याच शिस्तप्रिय शिक्षिका. त्यांचं घर गावाच्या टोकाला एका शांत भागात होतं. 12वीचं वर्ष होतं आणि गणितात मी कच्चा असल्यामुळे बाबांनी मला खास विनंती करून मॅडमची ट्युशन लावली होती. मी मॅडमच्या दारावर बेल वाजवली. काही क्षणातच दरवाजा उघडला गेला. समोर शीतल मॅडम उभ्या होत्या. सुती पांढऱ्या रंगाची साडी, कपाळावर एक छोटी टिकली आणि डोळ्यांवर चष्मा. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची शांतता असायची, जी मला नेहमी संभ्रमात टाकायची. "ये विजय, खूप ऊन आहे ना बाहेर, ये आत लवकर," त्या मृदू स्वरात म्हणाल्या. घरात पाऊल टाकताच हॉलमधला गारवा मनाला सुखावून गेला. खिडक्यांचे पडदे ओढलेले असल्यामुळे हॉलमध्ये एक प्रकारचा मंद प्रकाश होता. मॅडमने मला पाणी दिलं. पाणी पिताना माझं लक्ष त्यांच्याकडे गेलं. त्या माझ्याकडेच बघत होत्या. "विजय, आज आपण ट्रिगोनोमेट्री सुरू करणार आहोत. लक्ष देऊन शिक, कारण हे चॅप्टर खूप महत्त्वाचे आहे," त्या सोफ्यावर बसत म्हणाल्या. मी माझं दप्तर उघडलं आणि पुस्तके काढली. आम्ही दोघे सोफ्यावर शेजारी बसलो होतो. मॅडम गणित समजावून सांगू लागल्या, पण माझं लक्ष गणिताच्या आकड्यांपेक्षा त्यांच्या बोलण्याकडे जास्त होतं. शिकवताना त्यांचा हात कधीकधी माझ्या वहीवर असायचा, तर कधी अगदी जवळ येऊन मला समजावून सांगायच्या. त्यांच्या शरीरातून येणारा एक मंद सुवास आणि ती दुपारची शांतता. माझ्या मनात विचार येऊ लागला. लोक म्हणतात मॅडम खूप कडक आहेत, पण माझ्याशी त्या एवढ्या मायेनं का वागतात? मॅडमच्या घरात दुसरं कोणीच नव्हतं. त्यांचे यजमान तालुक्याच्या गावी नोकरीला असायचे आणि आठवड्यातून एकदाच घरी यायचे. या एकांतामुळे आणि मॅडमच्या माझ्याप्रती असलेल्या विशेष प्रेमामुळे माझ्या मनात एक वेगळी शंका निर्माण होऊ लागली होती. "विजय, काय विचार करतोयस? लक्ष कुठे आहे तुझं?" मॅडमने अचानक विचारलं आणि माझ्या हातावर आपला हात ठेवला. मी दचकलो. त्यांच्या स्पर्शात एक वेगळीच ओढ होती, की माझा तो भास होता. मला जाणीव झाली की आपण एका शिक्षिकेसोबत आहोत, पण मन मात्र भरकटू लागलं होतं. ही तर फक्त सुरुवात होती, पण त्या दुपारच्या शांततेत एक वेगळंच अनैतिक वाटणारं वादळ आकाराला येत होतं. दुपारचे 2 वाजले होते. बाहेरचं कडक ऊन जणू जमिनीतून वाफा काढत होतं. मी सायकल स्टँडला लावली आणि शीतल मॅडमच्या घराच्या पायऱ्या चढू लागलो. माझ्या मनात एक अनामिक भीती आणि उत्सुकता यांचं काहूर माजलं होतं. काल जो स्पर्श झाला होता, त्या स्पर्शाने माझी रात्रभराची झोप उडवली होती. एक विद्यार्थी म्हणून शिक्षकाबद्दल असा विचार येणं मला आतून खात होतं, पण मन मात्र पुन्हा पुन्हा त्याच दिशेला खेचलं जात होतं. मी दारावरची बेल वाजवली. नेहमीप्रमाणे मॅडमने दरवाजा उघडला, पण आज त्या काहीशा वेगळ्या दिसत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीची ती शिक्षिकेची कडक शिस्त नव्हती, तर एक प्रकारची व्याकुळता होती. "ये विजय, आज थोडा उशीर केलास?" त्यांनी विचारलं. त्यांचा आवाज नेहमीपेक्षा थोडा खोल होता. "हो मॅडम, सायकलची चेन उतरली होती," मी खाली मान घालून म्हणालो. "ठीक आहे, हात-पाय धुवून घे आणि मी पाणी आणते," असे म्हणून त्या किचनमध्ये गेल्या. मी हॉलमध्ये जाऊन बसलो. हॉलमध्ये आज विशेष शांतता होती. खिडक्यांचे पडदे पूर्णपणे ओढलेले होते, त्यामुळे बाहेरचं रणरणतं ऊन आत येत नव्हतं, पण तरीही मला आतून घाम फुटत होता. मॅडम पाणी घेऊन आल्या आणि त्यांनी पाण्याचा पेला माझ्याकडे दिला. पाणी देताना पुन्हा एकदा आमची बोटं एकमेकांना स्पर्शली. यावेळी त्यांनी लगेच हात मागे घेतला नाही. त्या काही क्षण माझ्याकडेच बघत राहिल्या. "विजय, तुला कधी असं वाटतं का, की या जगात कोणीतरी आपल्याला समजून घेणारं असावं, ज्याच्याशी आपण मनातलं सगळं बोलू शकू?" त्यांनी सोफ्यावर अगदी माझ्याजवळ बसत विचारलं. माझं हृदय वेगाने धडधडू लागलं. "हो मॅडम, वाटतं की," मी अडखळलो. "या घराच्या भिंती कधीकधी मला खायला उठतात," त्या खिडकीकडे बघत म्हणाल्या. "तुझे सर कामामुळे बाहेर असतात. मित्र मैत्रिणी आपल्याला आयुष्यात व्यग्र आहेत. अशा वेळी तू येतोस तेव्हा मला थोडं बरं वाटतं. तू फक्त माझा विद्यार्थी नाहीस विजय, तू माझ्यासाठी त्याहून बरंच काही आहेस." त्यांच्या या वाक्याने माझ्या मनात गोंधळ उडाला. बरंच काही म्हणजे नक्की काय? समाजात या नात्याला काय नाव दिलं जाईल? जर कोणाला कळलं की शिक्षिका आणि विद्यार्थी अशा गप्पा मारतात, तर काय होईल? यूट्यूबवर अशा कथांना लोक अनैतिक म्हणतात, पण माझ्या मनात मात्र एक वेगळीच घालमेल सुरू होती. त्यातच भर म्हणून गावातील काही गोष्टी माझ्या कानावर आल्या होत्या. आमच्या वर्गातील राहुलने मला विचारलं होतं, "काय रे विजय, मॅडम तुला घरी एकट्याला का बोलवतात? बाकी कोणाला तर नाही बोलवत." लोकांच्या नजरा आता आमच्या नात्याला शोध देऊ लागल्या होत्या. मॅडमने अचानक माझा हात हातात घेतला. "विजय, आज आपण अभ्यास नाही करणार. आज मला फक्त तुझ्याशी बोलायचं आहे. मला सांग, तुला माझ्याबद्दल काय वाटतं?"
त्यांनी माझ्या डोळ्यात पाहिलं. त्या नजरेत एक वेगळी प्रकारची ओढ होती, जी मला एका मर्यादेच्या पलीकडे घेऊन जात होती. बाहेर ऊन वाढत होतं आणि आतली धडधडही. मॅडम हळूहळू माझ्याजवळ आल्या. त्यांचा श्वासाचा वेग वाढला होता. "मॅडम, लोक काय म्हणतील जर कोणाला कळलं तर?" मी भीतीपोटी म्हणालो. "लोकांचं काय? लोक तर नेहमीच बोलत असतात. पण तुला काय वाटतं ते महत्त्वाचं आहे." त्या अधिक जवळ येत म्हणाल्या. मला वाटलं की आता आम्ही ही सीमा ओलांडणार आहोत. मॅडमने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि शांतपणे डोळे मिटले. हॉलमधल्या त्या अंधारात आणि दुपारच्या शांततेत वेळ जणू थांबली होती. मला भीती वाटत होती की हे आता आम्हाला कुठल्या वळणावर घेऊन जाईल. पण हे आकर्षण होतं की काहीतरी दुसरं? अचानक मॅडमच्या फोनची रिंग वाजली आणि त्या दचकून मागे झाल्या. त्यांचा चेहरा भीतीने पांढरा पडला होता. त्यांनी फोन उचलला आणि बोलू लागल्या. त्यांच्या बोलण्यातून मला काहीतरी वेगळंच जाणवलं. "विजय, तुला आता जावं लागेल. कोणीतरी येतंय," त्या गडबडीत म्हणाल्या. मी गोंधळलेल्या अवस्थेत माझं दप्तर घेतलं आणि बाहेर पडलो. सायकल चालवताना माझ्या डोक्यात फक्त मॅडमचे ते शब्द आणि तो स्पर्श फिरत होता. काय होतं हे? आमचं नातं आता कुठल्या दिशेला जात होतं? घडलेल्या त्या प्रसंगानंतर मी पूर्णपणे सुन्न झालो होतो. शीतल मॅडमचा तो स्पर्श, त्यांचा तो व्याकुळ आवाज आणि अचानक आलेला तो फोन, या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात चक्रावून टाकत होत्या. त्या रात्री मला एक क्षणही झोप लागली नाही. बाहेर थंडीचा कडाका वाढला होता, पण माझ्या मनात मात्र विचारांचं ऊन तापलं होतं. दुसऱ्या दिवशी दुपारी पुन्हा तेच कडक ऊन पडलं होतं. पाय मॅडमच्या घराकडे वळायला तयार नव्हते, पण मनातील ओढ थांबत नव्हती. मनात विचार येत होता, आज काय होईल? मॅडम पुन्हा तोच विषय काढतील का? की आम्ही काल जिथे थांबलो होतो तिथून पुढे जाऊ? समाजात अशा नात्यांना कलंक मानलं जातं आणि जेव्हा आपण त्या परिस्थितीत असतो तेव्हा चूक आणि बरोबर यातील रेषा धूसर होत जाते. मी मॅडमच्या दारावर पोहोचलो. दार अर्धवट उघडंच होतं. मी आत पाऊल टाकलं आणि पाहिलं तर हॉलमध्ये पूर्णपणे अंधार होता. फक्त किचनमधून कसला तरी आवाज येत होता. "मॅडम," मी हळूच हाक मारली. "ये विजय, मी इथेच आहे." त्यांचा आवाज आतल्या खोलीतून आला. मी त्यांच्या बेडरूमच्या दिशेने गेलो. तिथे मॅडम एका जुन्या लाकडी कपाटासमोर बसल्या होत्या. कपाटातील सगळे कपडे बाहेर विखुरलेले होते. त्या काहीतरी शोधत होत्या. मला पाहताच त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. त्यांच्या डोळ्याच्या कडा लाल झाल्या होत्या. जणू त्या खूप वेळ रडत होत्या. "विजय, ये ना, बस," त्यांनी पलंगाकडे निर्देश करत सांगितलं. मी संकोचाने तिथे बसलो. वातावरण खूपच गंभीर होतं. मॅडम माझ्याजवळ आल्या आणि माझ्या अगदी शेजारी बसल्या. त्या दिवशी त्यांच्या अंगातून येणारा तो सुवास अधिकच तीव्र होता. त्यांनी अचानक माझा हात आपल्या हातात घेतला आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. "विजय, तुला माझं वागणं विचित्र वाटत असेल ना? लोक माझ्याबद्दल काय बोलतात हे मला माहीत आहे, पण कोणालाच माझ्या मनातील रिकामेपण दिसत नाही," त्या उंकी देत म्हणाल्या. त्यांनी हळूच माझ्या खांद्यावर डोकं टेकवलं. लोकांच्या नजरेत हे अनैतिक होतं, पण मॅडमच्या त्या अश्रूंमध्ये काहीतरी असं होतं जे मला गप्प करत होतं. "मॅडम, आपण जे हे करतोय ते चुकीचं आहे. आपण शिक्षक आणि विद्यार्थी आहोत," मी मोठ्या कष्टाने माझे शब्द गोळा करत म्हणालो. पण मॅडम काहीच बोलल्या नाहीत. त्यांनी कपाटातून एक जुनी डायरी काढली आणि माझ्या हातात दिली. "विजय, तुला वाटतंय ना की मी तुझ्यावर आकर्षित झाले आहे? तुला वाटतंय ना की हे नातं अनैतिक आहे? ही डायरी वाच आणि मग तुला जे वाटेल ते कर. आज आपला शेवटचा क्लास आहे असं समज." माझ्या हातात ती डायरी देताना त्यांचा हात थरथरत होता. त्यांनी मला त्यांच्या बेडरूममधील एका फोटोसमोर उभं केलं. त्या फोटोवर हार घातलेला होता. तो एका लहान मुलाचा फोटो होता, जो हुबेहूब माझ्या लहानपणीसारखा दिसत होता. "हा माझा मुलगा आर्यन." मॅडमचा आवाज थरथरला. "5 वर्षापूर्वी याचा उन्हाळ्याच्या सुट्टीत तो आम्हाला सोडून गेला. तो असता तर आज तुझ्याच वयाचा असता. जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मला तुझा चेहरा नाही तर माझा हरवलेला आर्यन दिसला. मी तुला जवळ केलं कारण तुझ्या रूपाने माझा मुलगा मला पुन्हा मिळाला होता. लोक म्हणतात की माझं तुझ्यावर प्रेम आहे. हो, माझं प्रेम आहे तुझ्यावर, पण ते एका शिक्षिकेचं किंवा एका स्त्रीचं नाही, तर एका आईचं प्रेम आहे, जे आपल्या मुलाला शोधत होतं." त्या क्षणी खोलीतली ती शांतता एका मोठ्या धमाक्यासारखी वाटली. माझ्या मनात जे काही अनैतिक विचार चालू होते ते क्षणातच जळून राख झाले. ज्या स्पर्शाला मी आकर्षण समजत होतो, तो तर एका आईचा आपल्या मुलासाठीचा व्याकुळ स्पर्श होता. मॅडम जमिनीवर बसून अक्षरशः रडू लागल्या. मला स्वतःचीच लाज वाटू लागली. मी किती चुकीचा विचार केला होता. "मॅडम, मला माफ करा." माझ्या डोळ्यातून पाणी आलं. मी त्यांच्या पाया पडलो. "मी चुकीचा होतो. मी लोकांच्या नजरेत विचार करत होतो. पण तुम्ही मला तुमच्या मुलाच्या रूपात पाहिलं." मॅडमने मला उठवलं आणि प्रेमाने माझ्या डोक्यावरून हात फिरवला. "विजय, तू भरकटू नकोस. म्हणून मी तुला रोज दुपारी इथे बोलावून अभ्यासाला बसवायचे. मला भीती वाटायची की आर्यनसारखं तुलाही काही होऊ नये." आज माझं मन हलकं झालं. बाहेरचं कडक ऊन आता मावळतीला लागलं होतं आणि थंडावा जाणवू लागला होता.
कथेची गुंतागुंत सुटली होती. जे नातं लोकांना अनैतिक वाटत होतं ते जगातील सगळ्यात पवित्र नातं निघालं होतं. मॅडमच्या त्या खुलाशानंतर खोलीतली हवाच बदलली होती. बाहेर कडक ऊन आता हळूहळू कमी होऊन सायंकाळची कोवळी किरणं खिडकीच्या पडद्यातून आत डोकावत होती. ज्या खोलीत काही वेळापूर्वी मला दडपण आणि संभ्रम वाटत होता, तिथेच मला आता एक विलक्षण शांतता आणि सुरक्षितता जाणवू लागली होती. शीतल मॅडम शांत झाल्या होत्या, पण त्यांच्या डोळ्यातील अश्रू अजूनही थांबले नव्हते. मी त्या डायरीची पानं चाळली. त्यात मॅडमने त्यांच्या मुलाबद्दल, आर्यनबद्दल लिहिलं होतं. प्रत्येक ओळीत एका आईचं दुःख ओतप्रोत भरलं होतं. त्यात एका ठिकाणी लिहिलं होतं, आज वर्गात विजयला पाहिलं. त्याचे डोळे अगदी आर्यनसारखेच आहेत. तो जेव्हा हसतो तेव्हा काचाचा ठोका चुकतो. देवाने माझा मुलगा हिरावला, पण त्याच्याच वयाचा हा मुलगा माझ्यासमोर आणून ठेवलाय. मला त्याला खूप काही शिकवायचं आहे. त्याला आयुष्यात यशस्वी होताना बघायचं आहे. ती डायरी वाचताना माझ्या डोळ्यासमोरून गेल्या काही महिन्यात सर्व प्रसंग एखाद्या चित्रपटासारखे सरकून गेले. मॅडमने दिलेला तो खाऊ, शिकवताना डोक्यावरून फिरवलेला हात आणि माझ्या अभ्यासासाठी घेतलेली ती मेहनत, या सर्वांचा अर्थ आता मला उमगला होता. मॅडम, मला खरंच माफ करा. मी गहिरलेल्या आवाजात म्हणालो. मी तुमच्या मायेला ओळखू शकलो नाही. समाजाच्या दूषित नजरेत मीही बघू लागलो होतो. मला वाटलं की तुम्ही. मॅडमने माझ्या ओठांवर हात ठेवला. विजय, यात तुझी चूक नाही. हे जग असंच आहे. इथे प्रत्येक स्त्री आणि पुरुषाच्या नात्याला लोक एकाच चष्म्यातून बघतात. पण नाती ही शरीराच्या पलीकडे असतात, हे लोकांना समजत नाही. तुला जवळ घेताना मला कधीच लाज वाटली नाही, कारण माझ्या मनात फक्त मुलाची आठवण होती. त्या दिवशी मी मॅडमच्या घरी खूप वेळ बसलो. त्यांनी मला आर्यनच्या लहानपणीच्या गोष्टी सांगितल्या. त्या सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं. जणू आज कित्येक वर्षानंतर त्यांच्या मनावरचं ओझं उतरलं होतं. विजय, मॅडम गंभीर होऊन म्हणाल्या, आता तुझी परीक्षा जवळ आली आहे. हे जे काय घडलं ते विसरून तुला अभ्यासावर लक्ष द्यायचं आहे. मला वचन दे की तू खूप मोठा माणूस बनशील. मला तुझ्या प्रगतीतच माझा आर्यन दिसेल. मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून वचन दिलं. त्या दिवशी घराबाहेर पडताना मला पूर्वीसारखं लपून छुपून जावं वाटलं नाही. मी अभिमानाने बाहेर पडलो. बाहेर आता थंडीची हलकीशी शिरशीर जाणवत होती, पण माझ्या मनात एक उबदार जाणीव होती. काही दिवसानंतर परीक्षेचा निकाल लागला. मी संपूर्ण तालुक्यात गणितात पहिला आलो होतो. निकालाची बातमी कळताच मी धावत मॅडमच्या घरी गेलो. यावेळी माझ्या हातात पेढ्यांचा बॉक्स होता. मॅडम दारातच उभ्या होत्या. मला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर जे हसू उमटलं ते कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठं होतं. मॅडम, मी केलं. मी पास झालो, मी ओरडून सांगितलं. मॅडमने मला जवळ घेतलं आणि माझ्या कपाळावर चुंबन घेतलं. यावेळी मला कोणताही संकोच वाटला नाही, कारण आता मी त्यांच्यासाठी फक्त विद्यार्थी नव्हतो, तर त्यांनी मांडलेला एक मुलगा होतो. आमच्या नात्याबद्दल गावाच्या चर्चा होत्या. त्या हळूहळू शमल्या, कारण सत्य हे सूर्यासारखं असतं. ते कितीही काळ ढगाआड लपलं तरी शेवटी बाहेर येतंच. लोकांनी पाहिलं की मॅडमच्या मार्गदर्शनामुळे एक सामान्य मुलगा आज ऑफिसर बनण्याच्या मार्गावर आहे. आज कित्येक वर्षांनंतरही जेव्हा मी आयुष्यात कठीण प्रसंगात असतो, तेव्हा मला शीतल मॅडमचे ते शब्द आठवतात. आजही मी त्यांना भेटायला जातो, तेव्हा त्यांच्या हाताची ती माया मला पुन्हा एकदा त्या आदराच्या उंबरठ्यावर घेऊन जाते.